खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे। अशातच परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे खते विक्री केल्या जात आहे। यवतमाळच्या MIDC परिसरात बनावट खत साठा तयार करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी धाड मारून साठा जप्त केलाय। यवतमाळ MIDC परिसरामध्ये असलेल्या कारखान्यावरती कृषी विभाग व पोलीस विभागाने धाड टाकून पोटॅश व इतर बनावट खत साठा जप्त करण्यात आला। जवळपास 2000 खतांचा साठा हा 24 लाख रुपये किंमत असल्याचे त्यावेळी पोलिसांनी सांगितले। 107 मेट्रिक टन हे खत असून 50 किलोची प्रतिबॅग ही बाजारामध्ये विक्री करण्यात येत होती। भूमिधन आणि कृषी उद्योग नावाने हे माती निश्चित खत विक्री करण्यात येत होते। या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। पुढील तपास लोहारा पोलीस ठाणे करीत आहे। काल रात्री उशिरा कृषी विभागाने या ठिकाणी रेड केलेले आहे MIDC लोहारा परिसरामध्ये आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीनुसार यामध्ये 3 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि 3 आरोपींनी जवळपास 2000 बॅगा या ठिकाणी 50 किलोच्या जे बोगस खतं बनवलेले आहेत आणि त्याचा साठा केला आहे। अशा तक्रारीवरून फिर्याद दाखल आहे, तपास सुरू आहे। किती रुपयाचा साठा असेल? अंदाजे जवळपास फिर्यादीनुसार 24 लाख रुपयाचा या ठिकाणी साठा आहे। त्याचं सॅम्पलही घेतलेलं आहे आणि ते CA परीक्षणाकरता जाऊन त्यामध्ये किती प्रमाणात कशा पद्धतीने तो खरोखर भेसळ आहे किंवा किती प्रमाणात भेसळ आहे याचा रिपोर्ट या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। त्यानुसार तपास चालू आहे।